2024 इंदापूर तहसीलसमोर तुम्ही काय उपोषण काय करणार? तुझं नाव काय नाव? आम्हाला 11/11/2018 पाटील साहेबांनी त्यांना सांगितलं की म्हणजे काय मिटिंग लावून त्यांना दिवाळीची 22 तारीख नंतर काय 45 नंतर आम्ही त्यांचं काम केलं. त्यांनी काय केलं सामान काही अशा कारणामुळे आम्ही तुम्हाला बाहेर त्याचं काय आम्हाला डायरेक्ट आम्हाला एक बस कंपनी बंद केलं. ते काय म्हणजे कंपनीने सांगितलं होतं आम्हाला बाबा तुम्हाला काम वाढल्यानंतर तुम्हाला आम्ही पण तसं काय त्यांनी ते केलंच नाही. त्यांनी जी जागा घेतली झाली त्यांनी विकून परत ती नवीन समजा घेतली आणि त्याच्यानंतर मी ॲडव्होकेट पांडुरंग गणपतराव जगताप, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ. गेली 5 ते 6 महिन्यापासून ही कंपनी आणि माथाडी तुमच्याकडे मराठा महासंघाच्या वतीने माथाडी कामगारांचा जो प्रलंबित प्रतीक्षा देखील माथाडी कामगार आहेत त्यांच्या प्रश्नाबाबत आम्ही पाठपुरावा वेळोवेळी केलेला आहे. प्रत्येक वेळेस माथाडी बोर्ड, बिल्ड प्रशासन आपण मिटिंग लावून मिटिंगमधनं ह्यातनं मार्ग काढू अशा प्रकारची वल्गना करत होते. तहसीलदार साहेबांपुढे मिटिंग झाली, API पवार साहेबांपुढे मिटिंग झाली, परंतु आयुक्त कामगार यांच्यापुढे मिटिंग लागण्याचा प्रश्न करता नाही. त्यामुळे या सर्व कामगारांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून या माथाडी बांधवांना न्याय देण्यासाठी हे कालपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. परंतु प्रशासन याच्याकडं कानाडोळा करत आहे, कोणतेही ठोस पावलं निघत नाहीत. उद्या भारताच्या प्रजासत्तेचा 26 जानेवारी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला पण हे कामगार त्यांच्या न्यायासाठी प्रतीक्षेत आहेत. भविष्यामध्ये यांना न्याय मिळाला नाही तर हे सर्व कामगार बांधव त्यांच्या कुटुंबासह उद्या या ठिकाणी आमरण उपोषण चालू करणार आहेत आणि अखिल भारतीय मराठा महासंघ या सर्व कामगारांच्या पाठीमागं त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पाठीशी राहणार.